यशस्वी कोण आहेत माहितीये का? जे शेती दुसऱ्याच्या खांद्यावर न चालवतात ते अपयशी आहेत. एका शेतात एका चिमणीनं घरटं बनवलेलं, पिनाला जन्म दिला आणि तिची छोटी छोटी पिलं घरट्यात होती. ती चिमणी रोज सकाळी दाणे गोळा करायला बाहेर जायची आणि संध्याकाळी घरट्यात परत यायची. त्या दिवशी सुद्धा ती संध्याकाळी घरट्यात परत आली तशी तिची सगळी पिलं घाबरलेली दिसली. तिने विचारलं, पिलानो का घाबरलाय? आणि ती चिमणीची पिलं म्हणाली, या शेतातला शेतकरी आला होता आणि तो असं म्हणत होता की माझ्या मुलांना सांगून हे सगळं पीक आता उद्याच काढायला लावतो. आता शेतकऱ्यानं पीक काढल्यावर आपलं घरटं मोडेल, मग आपण राहायचं कुठं? चिमणी म्हणली, असू द्या, तो शेतकरी काय इतक्यात पीक काढत नाही, नका काळजी करू. आणि तसंच झालं. दुसरा दिवस, तिसरा दिवस, 8 दिवस झाले, शेताकडे कोणी फिरकलंच नाही. एके दिवशी चिमणी संध्याकाळची परत आली. पाखरं चिमणी पिलं तिची घाबरली दिसली. चिमणीने विचारलं, अरे का घाबरलाय? पिलं म्हणाली, तो शेतकरी आज परत शेतात आला होता, मुलांना सांगून सुद्धा त्यांनी पीक काढलं नाही. मुलांचं जाऊ दे, मी आता मजुरांकडनंच हे पीक काढून घेतो. आई, आता तो शेतकरी मजुरांकडनं पीक काढेल, मग आपलं घरट्याचं कसं व्हायचं? मग आपण कुठं राहायचं? आता काय करायचं? चिमणी म्हणली, शांत बसा, काही होत नाही, निवांत राहा. आणि तसंच झालं. 15 दिवस त्या शेताकडे कुणीच फिरकलं नाही. 15 दिवसानंतर चिमणी शेतात आली, घरट्यात परतली. पाखरं परत घाबरलेली. चिमणीने विचारलं पिलांना, का घाबरलाय? पाखराची पिलं, ती चिमणीची पिलं म्हटली, तो शेतकरी आज आला होता, तो आज असं म्हणाला, मुलांना सांगून बघितलं पीक काढलं नाही, मजुरांना सांगितलं त्यांनी ऐकलं नाही, आता मी कुणाची वाट बघणार नाही, उद्यापासून मी स्वतःच हे पीक काढणार. चिमणी म्हटली, असं म्हटला, मग आता आपल्याला घाई करावी लागेल, आता उद्याच पीक निघणार. आणि चिमणीनं आपल्या पिलांना पंखात घेतलं आणि गाई गेले काही दिवस बनवत असलेल्या नव्या घरट्यात आपल्या पिलांना सुखरूप घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी शेतकरी रानात आला आणि त्यांनी सगळं पीक काढलं. पिलांना आश्चर्य वाटलं. याच्या आधी 2 वेळा शेतकरी म्हटला होता पण त्यानं पीक काढलं नाही, पण काल आपण असं म्हटलं आणि पीक खरंच निघालं. पण आपल्या आईला हे कसं कळलं? पिलाने आईला विचारलं, तुला कसं कळलं की आता आज शेतकरी पीक काढणार असते? चिमणी म्हणाली, जोपर्यंत शेतकरी असं म्हणत होता मुलांकडनं काढून घेतो, होणार नव्हतं. जोपर्यंत शेतकरी असं म्हणत होता मजुरांकडनं करून घेतो, होणार नव्हतं. ज्या दिवशी तो स्वतः म्हणाला आता मलाच करावं लागेल, त्याच वेळी ते होणार होतं. शेती इतरांच्या जीवावर नव्हे, स्वतःच्या बळावर करायची असते. हे ज्याला कळतं तो शेतकरी यशस्वी होतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. गाणं मी गातोय आनंदानं.